ज्ञानेश्वरी विनायक सिरस्कार आहे। मी अकोट तालुक्यातील सोनबर्डी या गावातील रहिवासी आहे। माझा नीट 2022चा स्कोअर 587 हा आहे। मी ललित ट्युटोरियल्सची विद्यार्थिनी आहे। मी 11-12 सुद्धा ललित ट्युटोरियल्समधूनच केली आहे। माझे एक रिलेटिव्ह होते, त्या दादाचा पण नंबर लागला आहे। त्यांनीच मला ललित ट्युटोरियल्स सजेस्ट केलं होतं। तिथे जाऊन तिचे एन्व्हायरमेंट, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ सर्व काही चांगलं आहे। स्कोअरवर रिझल्ट पाहून आम्ही तिथे जॉईन झालो। 11-12 सुद्धा ललितमध्येच केली, पण 12थमध्ये माझा स्कोअर थोडा कमी असल्यामुळे मी एक वेळ आणखी रिपीट पण ललितमध्येच केलं आणि माझा यावर्षीचा स्कोअर 587 हा आला। आम्हाला फिजिक्सला काळपांडे सर शिकवायचे। काळपांडे सरांनी 2-3 टॉपिक्समध्ये असं सिलेबस पूर्ण डिवाईड केलेला होता, त्यामुळे खूप जास्त मदत झाली। सर एकंदरीत म्हणजे एक चॅप्टर पूर्ण कंप्लीट न शिकवता वेगवेगळ्या टॉपिकशी रिलेटेड शिकवत होते, त्यामुळे MCQ सोडवायला पण मदत झाली आणि असाइनमेंट आणि फ्रिक्वेंटली टेस्टमुळे स्कोअर बूस्ट होत गेला, त्यामुळे फिजिक्सचा कॉन्फिडन्स पण येत होता। केमिस्ट्री फॅकल्टी सरांनी पण खूप मदत केली। फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक हे तिन्ही पार्टमध्ये आम्हाला NCERTवर फोकस करायला सांगितलं। फिजिकल केमिस्ट्रीची प्रॅक्टिससाठी असाइनमेंट भरपूर पुरवल्या गेल्या, त्यामुळे फिजिकल केमिस्ट्री पण खूप इझी वाटायला लागलं। ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी लर्निंग हा पार्ट खूप भारी जातो काही जणांना, पण आम्हाला NCERT बेस शिकवल्यामुळे खूप इझी गेलं। बायोलॉजी कम्प्लिटली NCERT बेस करायला सरांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं, तसं आम्हाला नोट्स पण दिल्या होत्या। नोट्सचा पण खूप फायदा झाला, पण NCERT बेस शिकवल्यामुळे त्याचा जास्त फायदा झाला, कारण मेजरली पेपर NCERTमधून येतो, म्हणून NCERT मी कम्प्लिटली लर्न झाली होती माझी, अशी वाचली होती। ललित ट्युटोरियलची टेस्ट सिरीज ऑलमोस्ट सेम लेवल किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्त लेवल असायची, त्यामुळे मग कॉन्फिडन्स यायचा की आम्हाला सर पहिलेच सांगायचे की पेपर आला तरी याच्यापेक्षा जास्त आणखी नाही येऊ शकत, म्हणून तर कॉन्फिडन्स राहायचा की इथं जो स्कोअर येत आहे त्याच्यापेक्षा तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर येणारच। ललित ट्युटोरियल्समध्ये टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ दोन्ही खूप सपोर्टिव्ह होते। आम्ही लायब्ररीमध्ये पण संध्याकाळी 8-8 वाजेपर्यंत बसायचो, पण आम्हाला कधीच त्रास नाही झाला। डाऊट सेशन लागायचे, कोचिंगवर पण डाऊट सेशन असायचे। आपल्याला वाटते स्टार्टिंगला की हे खूप हार्ड आहे, डॉक्टर बनत आहे, खूप हार्ड आहे, पण असं काही नसते। जेव्हा आपण त्या फील्डमध्ये जातो आपल्याला थोडं माहिती पडते, आपण आपला इंटरेस्ट त्यामध्ये बनायला लागतो, तर ती गोष्ट इझी होत जाते। आपण तेवढे एफर्ट्स पण द्यायला लागतो, म्हणून आपलं ध्येय ठरलेलं असेल तर ते निश्चितच भेटू। सर्व विषयाच्या फॅकल्टीज छान शिकवतात, डाऊट सेशन्स होतात आणि फ्रिक्वेंटली टेस्ट असाइनमेंट दिल्या जातात। टेस्टनंतर लगेचच डिस्कशनसुद्धा होते। आपली रँक लिस्टसुद्धा लवकरच लागते। ॲनालिसिस केलं तर आपल्याला त्याचा फायदा जास्त जाणवतो, ते टेस्ट सिरीजच्या वेळेससुद्धा जाणवतो।